हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होणार बैठक. मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. आजपासून पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार. तर मुंबईत ठिकठिकाणी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी. न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा होत असल्यास सरसकट शब्द काढून आरक्षण द्या. मनोज जरांगेंची मागणी. सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचाही आरोप. जरांगेंच्या आंदोलनाला आजपासून ओबीसींचं जोरदार प्रत्युत्तर. भुजबळांनी मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक. तर जरांगेंच्या आंतरवालीमध्ये ओबीसी नेत्यांचं आजपासून आंदोलन. नागपुरातल्या साखळी उपोषणाचाही आजचा तिसरा दिवस. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ पहिल्यांदाच समोरासमोर येणार. एससीओ परिषदेत स्वागत आणि ग्रुप फोटो दरम्यान एकाच व्यासपीठावर. मात्र मोदींनी शरीफ यांच्याशी बोलणं टाळलं. वीस लाख मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या एज्युकेट गर्ल्स संस्थेला मिळाला मॅग्सेसे पुरस्कार. 17 वर्षात 30,000हून अधिक गावांमध्ये पोहोचवली शिक्षणाची गंगा. मॅग्सेसे मिळवणारी भारतातील पहिली नॉन प्रॉफिट संस्था. लालबागच्या राजाच्या व्हीआयपी नॉन व्हीआयपी दर्शनाविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. व्यवस्थेद्वारे इतर भक्तांचा अनादर होत असून मोजक्या लोकांनाच विशेष सवलत असल्याचा आरोप. मुंबईतल्या सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाच्या गणरायाचं आज विसर्जन. मंडळाकडे एकूण 70 किलो सोनं, 336 किलो चांदीची मालकी. 5 दिवस बसणाऱ्या बाप्पासाठी उतरवला होता 474 कोटींचा विमा. मुंबईत ऑगस्टमध्ये 35 वर्षातला दुसरा सर्वाधिक पाऊस. महिन्यात 1188 मिलीमीटर पावसाची नोंद. सरासरीच्या दुप्पट पाऊस. सप्टेंबरमध्ये तर पावसाचा देशभर धुमाकूळ राहण्याचा अंदाज. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी